बोंधू बाबा आणि त्यांच्या काळ्या धंद्यांची साखळी उघड. अंजली दामनिया यांच्या राजकीय भूकंप घडवणार सर्वात मोठा गोप्यस्फोट. बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते. तसाच काहीसा प्रकार आता झालाय. 9 तास 36 मिनिटं रुपाली चाकणकर बोंधू खरातशी करत होत्या रहस्यमयी चर्चा. गुरु सोबत एवढं काय बोलल्या? रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. माजी मुख्यमंत्री ते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बोंधू बाबाच्या दरबारात. 17 कॉलचं रहस्य तरी काय? चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे ते आशिष शेलारसह दिग्गज नेत्यांची बाबाच्या पायाशी हजेरी. मॅरेथॉन कॉल्स आणि व्हॉट्सअपचे गुड. दीपक केसकरांच्या राईट हँडचे 8 तासांचे संभाषणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत आहात उद्योग राष्ट्र न्यूज, सत्याच्या तळाशी जाणारी बुलंद हाक. प्रेक्षकांनो, राजकारणाचे रक्षण करते आणि जनतेचे तारणहार म्हणून घेणारे आपले दिग्गज नेते प्रत्यक्षात कोणाच्या चरणी लीन आहेत? एका बोंधू बाबाच्या? होय, तुम्ही बरोबर ऐकलात. सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांच्या हाती बोंधू खरात या कथित बाबाचा असा काही सीडीआर लागला आहे, ज्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः बॉम्बगोळा फेकला आहे. एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या या पुराव्यांनी मोठ्या मोठ्या नेत्यांचे मुखवटे टराटरा फाडले आहेत. महाघोटाळ्याची सर्वात मोठा धक्कादायक बाब आहे का? या यादीत सर्वात वरचं आणि चक्रावून टाकणारं नाव म्हणजे रुपाली चाकणकर यांचं. या बोंधू खरातला एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 177 वेळा कॉल केला आहे. वेळेचा आकडा ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. 33,727 सेकंद म्हणजेच तब्बल 9 तास 36 मिनिटं. अंजली दामनिया यांनी थेट आणि संतप्त सवाल दाढला आहे की या कथित गुरु सोबत सलग 9 तास अशी कोणती गुपिते शेअर केली जात होती? गुरु सोबत एवढं कोण बोलतंय का? आणि लक्षात घ्या, ही तर फक्त साध्या कॉलची आकडेवारी आहे. व्हॉट्सअप कॉलच्या छुप्या संभाषणाची रहस्य अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण थांबा, या बाबाच्या जाळ्यात फक्त एकच मासा अडकला नाही, तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही तब्बल 17 कॉल्स आणि 21 मिनिटांचे संभाषण सीडीआर मधून उघड झाले आहे. पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. राज्याचा गाडा हाकणारे नेते या बोंधूच्या दरबारात कसले मार्गदर्शन घेत होते? याशिवाय चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांनी प्रत्येकी 8 वेळा, तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 1 वेळा या बाबाला फोन लावला आहे. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. हे सर्व काय दर्शवते? या प्रकरणातील सर्वात गडद रहस्य अजून बाकी आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दीपक लोंढे यांनी तर कहरच केलाय. 189 कॉल्स आणि 8 तास 49 मिनिटाचे मॅरेथॉन संभाषण. दुसरं नाव आहे दीपक लोंढे यांचं. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनीही या बाबाला तब्बल 236 वेळा फोन लावलाय. प्रतिभा चाकणकर 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय. त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. उद्योग राष्ट्राचा हा थेट सवाल आहे, जर राज्याचे एवढे मोठे दिग्गज नेते या बोंधू बाबाच्या संपर्कात तासनतास रेंगाळत असतील, तर फोनच्या पलीकडे नेमके कोणते काळे धंदे शिजत होते? या बाबाने त्यांना असे कोणते दिव्यज्ञान पाजले होते की हे सर्व नेते त्यांच्या आहारी गेले? व्हॉट्सअप कॉलचा हिशोब काढला तर हा आकडा कुठे जाऊन पोहोचेल याचा विचार न केलेलाच बरा. या प्रकरणाची पाळेमुळे कुठपर्यंत रुजली आहे आणि या पडद्यामागचा नेमका कोणता खेळ सुरू होता हे आता जनतेसमोर यायलाच हवे. ताज्या आणि खळबळजनक घडामोडीसाठी पाहत राहा तुमच्या हक्काचं चॅनल उद्योग राष्ट्र न्यूज. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सत्याच्या या लढाईत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.